तुमच्या सोबतही असं कधी झालंय का की कोणत्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला येऊन मदत केली आणि नंतर अचानक तो गायब झाला, म्हणजे कधी दिसलाच नाही? श्री स्वामी समर्थ. असाच एका शहरामध्ये आकाश गेला होता. नवीन जॉब लागला होता त्याला, पण तिथे कोणीच ओळखीचं नव्हतं. सगळं काही नवीन. तो रोज रात्री झोपताना श्री स्वामी समर्थांना म्हणायचा की स्वामी, तुम्ही माझ्या सोबत राहा, बस एवढंच. एके दिवशी त्याला ऑफिस मधून निघायलाच उशीर झाला. रात्र खूप झाली होती. रस्ता ओस पडला होता. फोनची बॅटरी संपली. त्यात काही लोक त्याच्या मागे लागले. तो खूप घाबरला आणि धावत पळत सुटला. रस्त्यात त्याला पुढे गेल्यानंतर एक वृद्ध माणूस दिसला. त्या वृद्ध माणसाने आकाशला सांगितलं की घाबरू नकोस, माझ्या सोबत चल. कुठलाही विचार न करता आकाश त्या वृद्ध माणसासोबत चालायला सुरू झाला. काही वेळानंतर पुढे गेल्यावरती त्याला मेन रोड लागला आणि लोकांची वर्दळ बघून आकाशचं मन शांत झालं. तो मागे वळून धन्यवाद म्हणायला गेला. तो वृद्ध माणूस त्याला कुठेच दिसेना. त्याने शोधण्याचा प्रयत्न केला, पण रात्र खूप झाली होती म्हणून आकाश घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने जशी बॅग ठेवली तसा समोर त्याला स्वामींचा फोटो दिसला. आणि स्वामींच्या फोटोकडे पाहिल्यानंतर त्याला असं जाणवलं की मगाशी असलेल्या त्या माणसाचा आणि स्वामींचा चेहरा थोडा एकसारखा. अरे हाच तो, असं त्याला जाणवलं. त्याच्या अंगावरती शहारे आले. आकाश एकदम स्तब्ध बसला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. कधी कधी स्वामी आपल्याला दिसत नाहीत, पण ज्यावेळी आपल्याला त्यांची गरज असते ना, तेव्हा ते ठामपणे आपल्या पाठीशी उभे असतात. श्री स्वामी समर्थ.